1. त्यामुळे आता आता त्याच्या आधी जर घडलं नसेल तर 2019 आणि 22 पासून हा नवीन पायंडा बांधला गेलेला. 1. नंबर 2, 1 मिनिट बसा थांबा जरा. सन्मान्य आदित्य ठाकरेजी, आपण आता नवीन पायंड्यांबद्दल बोलत होतो. मी आपल्या 1 मिनिट मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, जर का नवीन पायंडा कधी सुरू झाला हे बघायचं असेल तर 2019 मध्ये आपण ही सुरुवात केली. परंतु 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 या संदर्भात ठीक आहे, बसून घ्या. मला रुलिंग तर देऊ दे. अहो मला रुलिंग तर देऊ दे भास्करराव. मला बोलू तर द्या तुम्ही. अहो बोलू तर द्या. बसून घ्या. हे बघा, बसून घ्या. तर या संदर्भात कुठचाही नवीन पायंडा या सभागृहात आपण पाडत नाही आहोत. राहिला प्रश्न हे जे चाललंय ते नियमात आहे की नाही, तर त्या संदर्भात मी आपलं लक्ष हे भारताच्या संविधानातील अनुच्छेद 164(2) वरती आकर्षित इच्छितो. The Council of Ministers shall be collectively responsible to the Legislative Assembly of the state. आणि त्यामुळे या संदर्भातली कलेक्टिव्ह जबाबदारी असल्यामुळे तो संबंधित मंत्री किंवा इतर मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्री त्या उत्तरासाठी पूर्ण काउन्सिल जबाबदार असल्यामुळे कोणीही देऊ शकेल सभागृहाच्या मान्यतेने. चला पुढे. अध्यक्ष महाराज, मी आपल्या परवानगीने या ठिकाणी महत्त्वाचा विषय आपल्या माध्यमातून सभागृहाला आणि सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महाराज, तसं तर स्थगन प्रस्तावामध्ये सोमवारी झालेल्या वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या बाबतीत बोलले, पण ते बोलत असताना त्यांनी जे नावं घेतली त्या नावात काही जिल्ह्याची नावं त्यांच्याकडनं विसरली, म्हणून मी जास्त आग्रह करतोय. त्यात बीड विसरलाय, बाकी सर्व नावं घेतली. आणि मी परत एकदा सर्व नावं घेतोय. काल दिवसभरात बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, मराठवाड्यातील परभणी, काही जिल्हा पूर्व विदर्भातील, अध्यक्ष महाराज कोकण भागातील आणि अनेक ठिकाणी पूर्णपणानं अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं रब्बीचं जी काढणीला आलेले गहू होते, ज्वारी होती, हरभरा, भाजीपाला, फळबागा ह्या पूर्णपणानं उद्ध्वस्त झाल्या. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं. म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत, आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठेतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल, कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे. अभिमन्यू पवार बोला. जे अवकाळी पाऊस ऐकू द्या ना, त्यांचं उत्तर तर घेऊ दे. या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे. अध्यक्ष महोदय, याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, माझा होऊ द्या ना. माननीय अध्यक्ष महोदय, धन्यवाद. काल सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी माझ्या मतदारसंघामधील निलंगा तालुक्यामध्ये बामणी, धानोरा, मदनसुरी, यलमवाडी, भुतमुगळी, आनंदवाडी, लिंबाळा आणि भंगार चिंचोली या संपूर्ण गावामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. अत्यंत मोठी बर्फवृष्टी झालेली आहे. त्याचबरोबर औसा तालुक्यामध्ये किल्लारी, मातोळा, लांबदरा मंडळामध्ये हलका आणि मध्यम पाऊस झाला आहे. पिकाचं नुकसान झालंय. द्राक्षे, ज्वारी
गहू पूर्णपणे हरभरा उद्ध्वस्त झालेला आहे. तरी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघातील या नुकसानीची दखल घेऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. बोला वडेट्टीवार साहेब बोला. अध्यक्ष महोदय, अत्यंत आता प्रश्न वडेट्टीवारजी, फक्त एक अभिमन्यू पवारांचा शेतकऱ्याचा विषय आहे म्हणून पुन्हा उठलो. माननीय अध्यक्ष महोदय, राज्यातल्या सर्वच भागात जो अवकाळी पाऊस पडला आहे त्या सर्वांचं सर्वेक्षण आपण करणार आहोत. मी स्थगन मानला त्यामुळे जाऊ. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत गंभीर अशा विषयाकडे, कारण आजकाल महाराष्ट्र हे आता तुम्हाला माहिती आहे की मुंबईत